तर मित्रांनो, जय शिवराय आणि जय महाराष्ट्र. तर उद्या आहे हरसभाऊ केसरीचे भव्य आणि दिव्य असे मैदान, आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या मैदानासाठी कोणकोणते टॉपचे नंदी सज्ज झाले आहे. त्याच्या आधी मित्रांनो, आपण मैदानाचे बॅनर बघून घेऊ, कशा प्रकारे बक्षीसचे कॉन्ट्रिब्युशन आहे, समालोचन कोण आहे, मैदानाचे लाईव्ह लोकेशन, लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला कुठे बघायला भेटणार आहे आणि इत्यादी गोष्टी, आणखी काही गोष्टी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, मैदानाचे टायटल आहे हरसभाऊ केसरी. यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेले आहे, जो की भरणार आहे 16/11/2025 रोजी. मैदानात प्रथम क्रमांकाला 1,11,000, द्वितीय क्रमांकाला 81,000, तृतीय क्रमांकाला 61,000, चतुर्थ क्रमांकाला 41,000, पाचव्या क्रमांकाला 21,000, सहाव्या क्रमांकाला 15,000, सातव्या क्रमांकाला 11,000 अशा प्रकारे बक्षीसचे कॉन्ट्रिब्युशन आहे. एवढेच नाही मित्रांनो, सेमीमध्ये 2 नंबर उतरणाऱ्या प्रत्येकी गाडीला 3,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मित्रांनो, 11 वर्ष जुने मैदान असल्यामुळे ते नक्कीच धमाका होणार आहे. मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला एससीटी लाईव्ह, टॉस विनर आणि शर्यत अड्डा या तिन्ही युट्यूब चॅनलवरती बघता येणार आहे. एवढेच नाही, धनवडे बापू या मैदानात झेंडा पंच आणि समालोचन सुनील मोरे तुम्हाला दिसणार आहे. मित्रांनो, मैदानाचे स्थळ आहे संचरंजी काजळ, तालुका इंदापूर येथे मैदान तुम्हाला भरताना दिसणार आहे. मित्रांनो, चला आता तुम्हाला सांगतो या मैदानासाठी कोणकोणते टॉपचे नंदी सज्ज झाले आहे. पहिला नंदी जो आहे मित्रांनो, तो म्हणजे सुभाष सत्ता मांगडे यांचा सप्तहिंद केसरी सुंदर सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर दुसरा जो नंदी तुम्हाला या मैदानासाठी सज्ज दिसणार आहे तो म्हणजे सप्तहिंद केसरी भारत आणि रैना या दोघीपैकी एक तुम्हाला नक्कीच या मैदानासाठी दिसणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, घरणिकीचा राजा, चटणी भाकरीचा पैलवान घरणिकीचा राजा सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, वादळ, मानगरकरांचा वादळ सुद्धा या मैदानासाठी तुम्हाला दिसणार आहे. वादळानंतर मित्रांनो, पाखऱ्या, शेवळ्याबांचा पाखऱ्या सुद्धा या मैदानासाठी सज्ज झालेला आहे. शेवळ्याबांच्या पाखऱ्यानंतर मित्रांनो, हरण्या 622 तुम्हाला या मैदानासाठी सज्ज दिसणार आहे. त्याचा पहिला तुम्हाला शिरसवाडीकरांची रायफल दिसू शकते. त्याच्यानंतर शाकीर तात्या यांच्या तालिमीतला राजा, मित्रांनो शाकीर तात्या यांच्या तालिमीतले 3-4 नंदी तुम्हाला उद्याच्या मैदानात दिसू शकतात. जसं चिमण्या झाला आणि सम्राट पण झाला, याच्यापैकी तुम्हाला एक नंदी तर नक्कीच तिथं दिसणार आहे. त्याच्यानंतरचा जो नंदी तो म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र केसरी रुद्रा सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे. रुद्रानंतर मित्रांनो, 1 कोटीचा हत्यार म्हणजेच मैब्या सुद्धा या मैदानासाठी सज्ज झालेला आहे. मित्रांनो, मैब्याला दुखापत झाली होती, ती आता बरी झाली, तर मैदानात तुम्हाला दिसायला लागला आहे. त्याच्यानंतर विठ्ठलनाना बुतकर यांच्या तालिमीतले 4 नंदींपैकी एक नंदी तर नक्कीच तुम्हाला उद्याच्या मैदानात दिसणार, तेजच दिसणार कदाचित मित्रांनो. त्याच्यानंतर मोठ्या मैदानाचा मोठा असतात रायफल 81-81 आणि सिकंदर 81-81 सुद्धा या मैदानात दिसू शकते. त्याच्यानंतर मथुरा फार्म चिंचाले यांचा अर्जुन आणि लास्टला देव बकासूर, मित्रांनो संबंध महाराष्ट्राचा लाडका बकासूर सुद्धा या मैदानासाठी सज्ज झालेला आहे. आणि त्याच्या पहिला कदाचित कारुंडे एक्सप्रेस चिके राहू शकते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. बैलगाडी क्षेत्रातील सगळे अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहतात. जय शिवराय, जय महाराष्ट्र.